त्याचबरोबरच पाऊस पाणी संकलनासाठी 50% अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे। ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी 50% अनुदान, फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत फळबाग लागवड, आदर्श रोपवाटिका यासाठी अर्थसहाय्य पुरवले जात आहे। परिणामकारक कार्यक्षम कृषी विस्तार सेवा दिली जात असून पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय यांचा विकास करण्यासाठी देखील मदत केली जात आहे। तर आता आपल्याला समजले असेल की शासन आपल्यासाठी काय करीत आहे। आता गरज आहे ती आपल्याला हे सर्व समजून घेण्याची आणि या योजनांचा फायदा घेण्याची। चला मला पुढच्या गावात जायचंय। का दाजी काका, का सुरू आहे? काही नाही बा, युरिया टाकाचा होता वावरात, घेऊन चाललो। हो दाजी काका, या युरिया सुपला ना तर जीव घेतला आपल्या जमिनीचा, आणि ह्या जहरापायी लोक मारायला टेकले ते अलगच। आता ह्या रासायनिक शेतीची बाजूला ठेवा आणि सेंद्रिय शेतीची कास धरा। दाजी जावई म्हणते ते खरं आहे, काही राम नाही त्या रासायनिक शेतीत। आणि तुमचा पाय काऊन लंगडून राहिला? अरे बापा, काटा रुटला ना भराटीचा। आणि तो तुमचा संदीप कोठे गेला? असं ना कुठं तरी डेट झाला आहे ना। म्हणे मास्तर की काय शेतात काम करासाठी शिकलो काय? अहो पण आपल्या शेतात युरिया टाकलं ना काय शानवाया जाते का? काय सांगा बा, तो म्हणते बामणीच्या पट्टीतलं वार का आणि मुले नोकरीवर लावा, सांगा। म्हणजे बापाच्या पायात भयाटीचा काटा मोडला तरी बी वावरात नाही जायचं का? काळजी नका बा, पण कास्तकारी पटत नाही त्याले। अहो गाडी सांगा आम्हीच जातो, अरे आम्ही वावरातच चाललो, युरिया टाकायच्या कामात ध्यान देऊ आम्ही। हो ना, तुम्ही काय लेता आणि दत्ता तर आहेच सोबत। अरे पण तुम्हाला उगीच त्रास बा। आता याच्यात त्रास काय लय, आम्ही आमच्या वावरात चाललो, आमच्या कामासोबत तुमच्या कामाकडे बी ध्यान देऊ, नाही का? बाबा आजकाल तर एकमेकाला मदत करायचा खेड्यातला भावच खतम झाला। तुम्ही भेटले बाबा। दाजी आपण आपल्याला पाहिजे तसं गाव पुन्हा बसवू। बरोबर बोलली माय, बरोबर बोलली तू। बाबू दत्ता येऊन नाही यायला। बरं तुम्ही आराम करा, हो पाहतो कामाचा। बरोबर। काही नाही, सारा जन्मच गेला महावाला। अहो पाणी म्हणजे जलमच आहे ना, अशी नाचवते का? आता आता मी कुठे नाचून राहिली व? हा, आणि तुला काय करायला लागते? तू आता घर तुझं नाही नाचवत ना? म्या सार्वजनिक असतं हाय समजा। हेच तर आहे सार्वजनिक म्हणजे साऱ्याचं, आधी तेच सुद्धा ठेवलं पाहिजे। तू असं येते लोक लेकराची परसाकडे धुवून देत, तेच पाणी जाते जमिनीत आणि तेच पाणी प्यायला नेतं, रोगराई होणार नाही तर काय मग? आता जाऊ दे ना, तुला काय करायला लागते? असा विचार साऱ्यानं केला तर कसं चालेल? आठी घाण चिक्कल यायच्या पोरं परसाकडे करते, तेच पाणी जमिनीत जाते आणि हापशीतून बाहेर येते। आता काय हुल्या काढून राहिली तर? अब पाय ना कशी लोकांना घाण केली अठी। लोकांना न तू आधी आपण सुद्धा राहायला पाहिजे। उद्या सकाळी समजा आल्यावर ही हापशी जवळची जागा साफ करू। या गावातली माणसं तर काही कामाचीच नाही ना। ग्रामपंचायतनं करावं ते। हो, ते ग्रामपंचायतीनं करावं, जिल्हा परिषदेनं करावं, आणि आपण मात्र घाण करावं, कचरा करावं। आपल्या घरातला कचरा बाहेर टाकाव आणि ग्रामपंचायतीच्या नावानं बॉम्ब लाव।
नाही भर राधाताई, उद्या नाही, आज सांच्याला साफ करून टाकू. असं म्हणता तर चल मग, आज बचत गटाची बैठक आहे, त्या अगोदर करून टाकू सफाई. तो महिनाबाई, आता कसं वाटत आहे? काय विचारतस राधा तू? लई बेस वाटत आहे. आपला पैसा पाठच्या भावानी आपल्या कामी पडतं हे समजाले किती टाइम लागला असं वाटतं. मुनशान या काशीले बी मी सोबत आणलं. हिले बी मायावानी शंका होती. म्हटलं आमची राधा काढते सारायच्या शंका. तसं नाही, पण आता आपल्या रोजच्या कमाईतले पैसे वाचवायचे. मनात आलं तर वाचते. दवडीतील भाकर दवडीत जिरण अशी गत आहे आपली. पण तरी बी आपण ती साऱ्या घराले पुरवून आलाच तिसरा पाहुणा तर त्याच्यासाठी बी अर्धी तरी काढतोच ना. आपण पायाच खऱ्या अर्थानं बचत करू शकतो. काही शंका घेऊ नको. आता मायच पाय ना, बचत गटाचं सहाय्य झालं आणि माझ्या दही दुधाच्या धंद्याले अशी मदत झाली का बरकतच झाली. बरं भेटी गाठी होते. हा आपण एकलं नाही हे पाहून सुकून भेटते म्हणाले. आपण गरीब कष्टकरी लोक आलो तर आपली ताकद वाढीन. एक ध्यानात ठेवा, पोटचं लेकरू कामी येत नाही, पाठचा भाऊ कामी येत नाही, तेव्हा गाठीची बचतच कामी येते. पण आजची बैठक काही खास आहे म्हणते. हो, तू याच कारणाहून. माया, अहो मा, भाजीपाल्याचा धंदा बेस चालला आहे. तसं नाही, शेतकरी आत्महत्या करत आहे. तू या घरवाल्यानं आता महाबी घरवाला कधी लटकून घेईन का जहर पिन अशा कंडिशन मध्ये आला होता. पण त्याचं आपण का करणार? आपण नाही तर कोण करणार? आपण पांढऱ्या कपायाच्या होऊ शकतो, पण पांढऱ्या पायाच्या नाही. आपल्या बचत गटानं सामूहिक शेती करायची. तालुक्यातला सर्वात मोठा बचत गट आहे आपला. आपण आपली अन मिळून ते शेती करायची. किती होईन होती जमीन? होईन 10-15, नाही तर 5-10. असं का? हिशेब काढता येईल ना. आता राधानं काही हिशोब केलाच असेल ना. आपण किती शेती करू शकतो ते पाहायचं. या साली आपण आपल्या गटातल्या घरातली शेती एकत्र करू. पण जमिनी कशा एक करणार? आवत बयाडे कसाच्या एकत्र. आता एकाच मालकाच्या जमिनी कुठे कुठे असतात ना, तो कसतेच का नाही बापा. पण तू पण आलं माया ध्यानात. पक्की मारवाडी नाही तू, हिशेबाले चोख. शेती मेहनतीनं ना पैशाने एकत्र करायची. आपण आपल्या घरच्यानं मेहनत करायची. मजुरीचा सवालच नाही. आपल्याला कामाची लाज नाही. आपण सारी मिळकत एक करू आणि मिळून तो नफा वाटून घेऊ. साराच नफा नाही वाटून घ्यायचा, म्हणजे काही पैसे बचत गटात टाकायचे. मोरल्या वर्षी तेच कामी येते. आता बया का करू माया पोरीचं मी लगीन करून टाकू मोरल्या साली. काऊ तिनं समधी जिंदगी अशीच काढायची का? तिच्या घरवाल्यानं खुदकुशी केली तर तिचा काय गुन्हा आहे? आता हे बी आपल्याला करायचंय. चला कामाले लागा. त्या कौशल्याकडे बी जाऊन येऊ 2-4 जणी. बघता बघता जलस्वराज्य प्रकल्पाच्या उपप्रकल्प 3 मधील महिला सक्षमीकरणाच्या निधीतून सेंद्रिय खतांवर आधारित सामूहिक शेती प्रकल्प उभा झाला. बचत गट स्वयंपूर्ण झाला. पर्यायाने गावाला देखील स्वयंपूर्तीची दिशा मिळाली. आणि आता राधाच्या घरात काय बदल झालाय ते बघूया. मला तर तुझ्या भेवच वाटायला लागलं. लहानपणी मास्तरचं वाटे ना तसं. आता भ्याचं कायले?
आपलं कोणीच नाही, आपल्याकडं कोणाचं लक्ष नाही, सरकार बी काय करत नाही असं वाटेल. अहो, सरकार म्हणजे का? आपणच ना. आणि कोण बनवते हो सरकार? सरकार देते पण आपल्याला घेणं माहित नाही. मनात आणलं तर आपण काय बी करू शकतो. आता पटलं ना मले, पहिले कॉन्फिडन्सच नव्हता. बचत गटानं मदत केली, याज माफ झालं, कर्ज बी आता ज्यादा नाही. उतरव. म्हशीचा धंदा सुरू झाला आणि आपला बा बी कामाला लागला. आता बचत गटात गांडूळ खत प्रकल्प बी सुरू करायचा आहे. आता माझ्या दोस्ताईले बी पटलं, सारे वावराकडे निघते आजकाल सकाळीच. राधे, आणि मी निघलो होतो आत्महत्या करायला. तुला मी सांगलं नाही, पर ज्या दिवशी दारू पिऊन आलतो ना, त्या दिवशी मी जहर पेणार होतो. पण तू आता त्या गोटी नको. सालभरातच इकडची दुनिया तिकडं कर. अव, सामूहिक शेतीचा प्रयोग बी जमला. स्वच्छता अभियानात बिगाव पहिला आल्याशिवाय राहत नाही बघा. तो परदानाचा गण्या म्हणे वहिनीला सरपंच बनवा. नाही नाही, अहो, आपल्या गावासाठी आपल्या लोकांसाठी काम केलं म्हणजे राजपदावर जाऊन बसायचं. या पैसा डुबला ना इंडिया. राजकारण आपल्या काही कामाचं नाही. त्यापरीस जो पदावर बसन त्याच्याकडून काम करून घेणं हे आपलं काम आहे. तू अलगच विचार करते. राधे, तुला धीर दिला नसता तर हे सारं डुबलं असतं. आता सरकारबद्दल काही तक्रार नाही ना? नाही, त्या सरकारचं नाही मला मालूम. तूच महा सरकार. अहो, हळू, आरामानं. काऊन बा? अब छोटं सरकार येणार आहे. काले खितो रे राजा असा स्वतःस उणे. काले खितो रे राजा असा स्वतःस. येडा तू काय गाणं म्हणून राहिला? तो आहे मनुष्यानं दिसा रातीले संताचे विचार कानी पडते. राधे, आपलं छोटं सरकार बी त्याच्याच संस्कारात वाढावं असं वाटते मला. असा स्वतःस उणे. काले खितो रे राजा असा स्वतःस उणे. मेल्याने सांग तुझा तो प्रश्न सुटला का? कुठल्याही समस्येच मरणे हे उत्तर का? मेल्याने सांग तुझा तो प्रश्न सुटला का? कुठल्याही समस्येच मरणे हे उत्तर का? अनाथ करुणी आम्हा, अनाथ करुणी आम्हा, बरे न तुझे जाणे. काले खितो रे राजा असा स्वतःस उणे. काले खितो रे राजा, काले खितो रे राजा, काले खितो रे राजा असा स्वतःस